नमस्कार मित्रांनो, हाईक विथ अल्केश या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। दिवाळी निमित्ताने गावाला म्हणजे जुन्नरला गेलो होतो। दिवाळी संपली आणि शनिवारी विनायक चतुर्थी होती, म्हणून ठरवलं चला आज ओझरला अष्टविनायकांपैकी एक विघ्नेश्वर बाप्पाचं दर्शन घेऊया। सोबत बायको, मुलगा, काका आणि त्यांची फॅमिली सगळे मिळून निघालो बाप्पाच्या दर्शनाला। मंदिराच्या बाहेरचं दृश्य तर अप्रतिम होतं। कोकणी नदीचं पात्र पूर्ण भरलेलं आणि त्याच्या काठी वसलेलं हे सुंदर मंदिर अगदी स्वर्गासारखं वाटत होतं। चला इकडे मामीचा पकड। चला हाय कर इकडे कॅमेरा। हाय मंदिराच्या दिशेने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रसादाची आणि खेळण्यांची दुकाने दिसतात। काही घेण्याचा विचार नसतानाही ती रंगीत खेळणी, प्रसादाचे सुगंध आणि गजबजलेलं वातावरण बघून मन नकळत काहीतरी खरेदी करावंसं वाटतं। होय होय ओझरमध्ये बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर इथे महाप्रसादाची व्यवस्था आहे। महाप्रसादासाठी ठराविक वेळ असते, सकाळी 10:30 ते 1 आणि रात्री 7:30 ते 10:30 या वेळेत भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळतो। आज शनिवार आणि त्यातच विनायक चतुर्थी, वरून दिवाळीच्या सुट्ट्यावर आलेले भाविक, त्यामुळे मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होती। मग विचार केला आधी बाजूला असलेल्या हनुमान आणि गवळी बाबा मंदिराचं दर्शन घेऊया आणि रात्री उशिरा गर्दी कमी झाल्यावर परत येऊया। विशाली नक्की उलट नाही लावला ना? रात्री जेवण करून थोडे फटाके फोडले आणि मग पुन्हा आलो ओझरला। तेव्हा मंदिराचं सौंदर्य काही वेगळंच भासत होतं। मंदिरातील स्वच्छता, आजूबाजूला असलेली प्रसादाची दुकाने आणि वर लटकलेला सोन्याचा झुंबर, सगळं मिळून वातावरण अगदी गजबजलेलं आणि दिव्य वाटत होतं। बोला ये तो चाहिए था ना भाई, मूवमेंट है वीडियो का है। हाय एव्हरीवन, जय शिवराय मित्रांनो। आज आम्ही आलोय ओझरच्या गणपतीला। अष्टविनायकांपैकी एक गणपती म्हणजे श्री विघ्नर, त्याचं क्षेत्र ओझरमध्ये आहे आणि खूप सारी गर्दी आहे दिवाळी निमित्त। एवढी गर्दी बघितली का श्वेता तू ओझरमध्ये? मी तर पहिल्यांदा एवढी गर्दी बघतोय। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, उंदीर मामा की। मित्रांनो लाईन बघा किती आहे। आज विनायक चतुर्थी आहे, त्यात दिवाळीच्या सुट्ट्या पण आल्या। आजच सगळ्या लोकांना दर्शन, याच्यानंतर दर्शन भेटणार ना असं वाटतं। मी पहिल्यांदा एवढी लाईन बघतो। हे आमचं गाव असून आम्ही लहानपणापासून येतो तर पहिल्यांदा एवढी लाईन। चला पटपट। ओम
गण गणपतये नमः। ओम गण गणपतये। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पारिजाताचं झाड आहे इकडे एक मस्त. पारिजात एवढा स्मेल भारी सुटला, एक नंबर. लाईन बघा, खूप लाईन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. शेवटी खूप सारी गर्दी पार करून आम्ही बाप्पाजवळ पोचलो. पण आत गेल्यावर सुरक्षेच्या नियमांमुळे कॅमेरा बंद करावा लागला. तरीही बाहेर येताना बाप्पाची ती सुंदर मूर्ती मी माझ्या कॅमेऱ्यात कैद केलीच, जेणेकरून तुम्हा सगळ्यांनाही बाप्पाच्या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. मंदिराबाहेर आलो तेव्हा बायको आणि मेहुण्या मसाला दुधाचा अप्रतिम स्वाद घेत होते. खरंच प्रवासातल्या थकव्यावर अगदी उतारा मिळाला. या आणि असं हे मसाला दूध पार्टी. जेवल्यानंतर मसाला दूध पितात या पोरी आणि या पोरींच्या आई. मामा पण सोबत मसाला दूध पितात. मामा कसं आहे? मस्त एकदम. अतिशय छान. एवढं स्वच्छ देवस्थान कुठे बघितलंय का? एकदम स्वच्छ. इवन इथे ऐश्वर्या राय पण राहिलेली. ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अजय देवगण. किती स्वच्छ आहे बघा. तर आता निघालोय आम्ही दर्शन घेऊन. नेहमी येतो आम्ही इथे गावाला आल्यावर, बिकॉज हे देवस्थान खूप स्वच्छ ठेवलं जातं. अष्टविनायकचं दर्शन घ्यायचं असेल तर याप्रमाणे घ्या. इथे पूर्ण माहिती दिली आहे. अष्टविनायक दर्शनची माहिती तर याप्रमाणे तुम्ही अष्टविनायक करू शकता. थोडंसं पुढे गेल्यावर एक छोटीशी देवराई दिसली. ऐकण्यात आलं की खूप वर्षापूर्वी या देवराईपर्यंत नदीचं पाणी यायचं, पण नंतर भाविकांना अडचण होऊ नये म्हणून त्या भागात माती टाकून पार्किंगची सोय करण्यात आली, ज्यामुळे आता भाविकांना सहज दर्शन घेता येतं आणि भावनांनाही धक्का पोचत नाही. चला आता निघूया. आणि सगळ्यांना विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओजला शेअर आणि लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल. थँक्यू. थँक्स अ लॉट.